महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये आहे असं राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटलंय। हा विकास नाही तर सूज मूळ गोष्टींकडे अजून दुर्लक्ष होतंय असं राज ठाकरे म्हणाले। भाजपची परिस्थिती काँग्रेससारखी होईल असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भाजपवर हल्लाबोल केलाय। महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये असल्याचं विधान राज ठाकरेंनी केलंय। विकास नाही ही सूज असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे। तर सत्तेतल्यांनाही एक्सपायरी डेट असते असं म्हणत काँग्रेसचा दाखला देत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय। आजची जी महाराष्ट्रातली जी सगळी परिस्थिती आहे, महाराष्ट्रात सध्या आयसीयू मध्ये आहे। जे काही परिस्थिती आहे त्याला आपण बाळसं नाही म्हणू शकत, त्याला सूज म्हणू शकतो। आणि इतकी विचित्र घाणेरडी सूज आहे, त्याच्यामध्ये अनेकांना असं वाटतं की जे काही चालू आहे हे कायमस्वरूपी आहे। कायमस्वरूपी काहीच नसतं। प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते। तशी आता जे सत्तेमध्ये आहे त्यालाही एक्सपायरी डेट असणारच आहे। त्याच्यामुळे कुठचीच गोष्ट कायमस्वरूपी नसते। काँग्रेस ज्या वेळेला सत्तेमध्ये होती त्यावेळेला अनेकांना असं वाटायचं की आता काँग्रेसला कोण हलवणार। हल्लीच साधारणपणे 57-58 वर्ष या देशावरती ज्यांनी राज्य केलं तो पक्ष आज तुम्हाला चाचपडताना दिसतोय। तीच परिस्थिती यांची देखील होणार हे निश्चित होणार, म्हणजे होणार, याच्यामध्ये काही दुमत नाही। काय होते, डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते बांधणं, फ्लायओव्हर बांधणं आणि ब्रिजेस बांधणं, याला आपण प्रगती म्हणतो। परंतु मला असं वाटतं की ती सूज आहे, ते काही बाळसं धरलेलं नाही। आपल्याकडे चांगले फ्लायओव्हर्स व्हावेत, चांगले ब्रिजेस व्हावेत, वगैरे वगैरे चांगले व्हावेत ना, परंतु आपण मूळ गोष्टींना आपण हात घालत नाही आहोत। तर जनतेची सेवा करणाऱ्यांना कधीही एक्सपायरी डेट नसते असं म्हणत भाजपनं राज ठाकरेंना उत्तर दिलंय। जे जनसेवा करतात, जे लोकांमध्ये असतात, त्यांना कधीही एक्सपायरी डेट नसते। राज ठाकरे यांचे स्लिप ऑफ टंग झाला असेल। राज ठाकरे यांना म्हणायचं असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयसीयू मध्ये आहे। बुधवारी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली ही राजकीय विषयांवरती नव्हती असं म्हणत राज ठाकरेंनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिलंय। थोडी एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्याबद्दल राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या, आघाड्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुका संपलेल्या आहेत आता, आज ते सत्तेवरती आहेत। आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे, अशी काही आवश्यकता नाहीये। उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटेन, हा आमचा अंतर्गत विषय आहे। कोणी कोणाला भेटावं, काय करावं, पण मी काल सांगितलं आजच, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे शत्रू आहे। निकोप राजकारण हे महाराष्ट्रामध्ये पूर्वी होतं की निवडणुका संपल्यानंतर सगळेजण एकमेकांना भेटायचे, काही बोलणं व्हायचं, काही व्हायचं। या सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत, बंद झालेल्या आहेत। आणि प्रत्येक गोष्ट ही तुमच्याकडे तिरस्काराने सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिल्या जातात, हे असं बघून नाही चालणार। दरम्यान कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून स्वीकृतीपेक्षा अपेक्षा बाळगू नये असं म्हणत संदीप देशपांडेंनी ठाकरेंच्या सेनेवर टीका केली आहे। तर उगीच उतावळेपणा करू नये असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी संदीप देशपांडेंवर पलटवार केलाय। नक्की काय एकमत झालं हे संदीपला माहिती आहे का? मग त्यावर भाष्य करणं हे मला वाटतं फार उतावळेपणा होईल। त्यांच्या दोघांतलं एकमत ते संदीपला कळलंय का? आणि म्हणून संदीप बोलतोय का? संदीपच्या बोलण्यावर मी काही नाही बोलतो।